की या ठिकाणी सावकारी चालू आहे. सारखं सावकारी कशी चालू आहे? आता मुद्दाम मी सांगतो एवढ्यासाठी, की इलेक्शनच्या माध्यमातून किरकोळ किरकोळ लोकांना 5,000, 2,000, 3,000 असं द्यायचं चालू आहे. ते मुद्दाम सांगणं गरजेचं आहे. आणि ज्यांची मोठी लाखात मागणी आहे, 2,00,000, 3,00,000, 5,00,000 त्यांना सुद्धा देतात. त्यांना कसे देतात? आणि सावकारकी कशी चालते? काकाच्या ह्याच्यातून अर्ध राहिलं. म्हणून मी ते पूर्ण करण्यासाठी मी जरा मला जे अनुभवास आलेत मी ते सांगणार आहे. तर तुला किती लागणार आहेत बाबा? तुमची अडचण काय आहे? विचारलं जातंय. आणि अडचण मला 5,00,000 पाहिजेत. चला ठीक आहे म्हटले दिलं जातंय. त्या संस्थेत जा आणि भेट मी सांगितले म्हणून. मग त्यांना ते पाठवून दिलं जातं. त्यांना ते पैसे द्यायचं कबूल केलं जातं. फक्त कागदपत्रावर सह्या घेतल्या जातात आणि मग त्या कागदपत्रावर सह्या घेतल्या, पैसे दिले जातात. तुमची अडचण काढली ना, अडचण ही अशी काढली जाते, पैसे दिले जातायत आणि लोकं रीतसरपणे सावकारीच्या घशात अडकले जातायत. तर सावधान झालं पाहिजे प्रत्येकानं, की अशा भूलथापांना, आमिषाला बळी न पडता माणसानं सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे. आम्ही कम्युनिस्ट पार्टीमार्फत जी कामं केली, की गुहागर रस्त्याचं काम मी जिल्हा अध्यक्ष असताना, किसान सभेत असताना त्यावेळेला पहिला अर्ज मी शासन दरबारी दिला आणि त्यामुळं जो रस्त्याचं काम चाललं होतं, त्याच्याविरोधात आम्ही पवार डॉक्टर वगैरे आम्ही सामुदायिकरित्या आम्ही ते काम केलं. पहिला अर्ज मी मी दिलेला आहे त्या ठिकाणी आणि त्या अर्जाद्वारे लोकांना शासनाला मान्य करावं लागलं, की लोकांची नुकसान भरपाई देणं भाग आहे आणि लोकांना नुकसान भरपाई आता मिळू लागलेली आहे. मिळू लागल्या की नाही? मिळायला लागली ना नुकसान भरपाई? तर आता ती नुकसान भरपाई मिळते आहे. आणि दुसरं असं, की मगाशी वैभव काकांनी काय सांगितलं, की ह्या गावामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, संस्थांच्या काळामध्ये घोड्यावरून बाजार चालत म्हणजे व्यापारपेठ चालत होती. खरं आहे ते. हे जे आता बाजारपेठ आहे, हे बाजारपेठेत दुतर्फा लोकांच्या दुकानासमोर दोन्ही बाजूला पडव्या असायच्या. पडव्यामध्ये शेतकरी बसायचा. शेतकरी स्वतःतल्या शेतातलं धान्य, भाजीपाला विकायचा आणि हे रस्ता मोकळा खुलेआम असायचा. आता काय झालं? पडव्या सगळ्या गायब. का झाल्या गायब? मतासाठी गायब केल्या त्या. मतासाठी. कोणाचं वाईटपणा घ्यायचा? आम्हाला मतच मिळणार नाही. ह्यासाठी ह्या पडव्या गायब झाल्या आणि आता व्यापारी सुद्धा त्यांचं जे थोडंसं व्यापाराचं साहित्य ते नाल्याच्या वर मांडायला लागले. हे समोर बघा ना सगळीकडे दिसतंय ते. मला कुठल्या म्हणजे व्यापाऱ्याच्या विरोधात बोलायचं नाही. जे चाललंय ते मतासाठी चालू आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि वाहनं त्याच्या म्हणजे नाल्यावर मांडले ते पुढे वाहनं यायला लागले. म्हणजे रस्ता टोटली बंद व्हायला लागला, व्यापार संपायला लागलाय. व्यापार जर खुला व्हायचा असेल, तर योग्य पद्धतीनं मतासाठी कुठलंही न काय काम करता. आता वैभव काकांनी मागं पाणी गावाला मिळत नव्हतं, त्याकरता उपोषण धरलं. आपल्याला सगळ्यांना माहित आहे ना, पाण्यासाठी लढाई केली, रस्त्यासाठी लढाई केली. इरिगेशनचं पाणी इरिगेशनचं पाणी लोकांना मिळत होतं, त्याकरता उपोषण धरलं. आम्ही रस्त्याकरता लोकांना माहिती मिळावीसाठी कामं केली. जी आम्ही कामं केली, ती नम्रपणे केली, बिनडोक म्हणजे अ, समर्थपणे मांडली आणि त्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय. तसंच आम्हाला पुढं करता यावं, यासाठी आपणाला साथ देणं गरजेचं आहे. एवढंच मी तुम्हाला छोटीशी सूचना करण्यासाठी मी उभा राहिलो. त्यानंतर समाजवादी पार्टीचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सांगली